झालं स्टार्ट झालं हां स्टार्ट कर. झालं जिला आपण वसुधरा म्हणतो, ही वसुधरा मी निर्माण केलेली आहे. माझ्या आयुष्यात सगळ्यात सुंदर निर्मिती कुठली असेल तर म्हणजे ही वसुधरा, ही पृथ्वी, ही सृष्टी. वा 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 वा, काय सुंदर निसर्ग आहे या पृथ्वीचा. आणि यात प्राणी असो, मनुष्य असो, सगळे एकत्र राहतात, आनंदाने राहतात. अशाच या पृथ्वी तलावर माझा एक जिवलग मित्र आहे, म्हणजे आपल्या काळजाचा तुकडा म्हणतो आपण. काळजाचा तुकडा कोणा असतो ना आपला एकदम जवळचा, त्याला आपण काहीतरी वेगळं असं नाव देतो. तर माझ्याच अशा एका मित्राचं नाव आहे पेंद्या. काय नाव आहे? पेंद्या. तर माझा हा जो मित्र आहे पेंद्या, त्याला मी पाठवलाय आपल्या या पृथ्वी तलावर. अजूनपर्यंत तो आलेला नाही, पण त्याच्यासाठी काहीतरी मी लिहिलं होतं. म्हणजे आपण आहे आपल्या मित्रासाठी काहीतरी लिहितो, तर तसंच माझ्या एका मित्रासाठी म्हणजे पेंद्यासाठी मी काहीतरी लिहिलं होतं. लिहिलं म्हणजे असं, मी आहे कृष्ण, तर कृष्ण म्हणतो, कृष्ण म्हणे अर्जुना 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 अर्जुना, कृष्ण म्हणे अर्जुना, जो नाही खाणार तंबाखू चुना तोच आपला मित्र जुना, मित्र जुना, मित्र जुना. असाच आपला हा मित्र म्हणजे पेंद्या हा अजूनपर्यंत आमच्या ह्या स्वर्गामध्ये वापस आला नाही. माहित नाही हा पृथ्वीवर काय करून झाला. तुम्हाला दिसला का पेंद्या? तुमच्यात तर नाही बसलाय काय? तिकडे पट्टी बांधून कोणी मागं असं आहे का? ते पेंद्या अहो देवा, इकडे जाऊ की मी? तुम्ही इकडे कुठे पाहता? थोडा मागे मी बघत चला.
आम्हाला मागे पाहणे कधी कोणी शिकवलं नाही बरं का, आहे की नाही? बरोबर की? अरे पण मी तर तुमच्या मागूनच आलो ना. मागे करते समोर ये ना मग. आता मग आलो, बोला आता काय म्हणता. अरे तुला ज्या कामासाठी मी पाठवलं होतं तू केलं की नाही केलं? बापा, जेव्हा तुम्ही मला म्हणाल और ये पेंदे अगर काम ना करे ऐसा कभी हुआ है क्या? अरे हुआ है मतलब कोणता पिक्चर देखा है? पिक्चर में डायलॉग मारला रात्रभर मोबाईलवर चित्र मारायचे. पिक्चर नाही पाहत आम्ही. मग तुम्ही जे काम सांगितलं फक्त तेवढं काम करतो. काम केलं ना? मग पृथ्वीवर जाऊन परत आलो इकडे. माहित नाही तुझ्या फोनवर विश्वास नाही म्हणून झाला. खरंच तू गेला होता ना? का हो, कसे बोलता देवा तुम्ही? एवढ्या वर्षापासून आपण सोबत आहोत, 30 वर्ष झाले आणि तुम्हाला विश्वास नाही माझ्यावर? नाही पण असं एकदम म्हणजे कन्फर्मेशन जस्ट फॉर पहा, कन्फर्मेशन. तुम्ही मला सांगितलं होतं पृथ्वीवर जा हा. आणि तिथं काय सुरू आहे तर ते येऊन मला सांग. बरोबर मी गेला होता ना? गेलो आणि आलो सांगायला. आला होता ना? हा. मग काय नेमकं सुरू काय तिथं? तिथे अहो देवा, मोठी गंभीर परिस्थिती आहे हो आपल्या देशाची. बापरे. हे आपल्या पृथ्वीवर नुसतं एवढा त्रास सुरू आहे, एवढा त्रास की ज्याची काही लिमिटच नाही. असं होय का? मग? म्हटलं हा जो त्रास आहे हा. हा थोडासा जवळ जाऊन पाहू. एवढं नाही कमीत कमी एवढं तर जाऊन पाहू. एवढं बहुत जास्त. हा तर चला मग. मी काय म्हटलं हा. स्वर्गातून आपल्या पृथ्वी तलावर जायला लई वेळ लागला. हा. म्हटलं काही व्यवस्था अरे व्यवस्था केली आहे ना, दिसून राहिली का? अरे काय झकाझक स्कूटर आहे. हा दिसत आहे का सगळ्यांना? अरे दिसत आहे का? का देवा, तुम्ही एवढे मोठे देव. प्रश्न हा पडलाय की माझे डोळे कमजोर आहे की तू कसा आहे? अरे देवा, तुम्हाला सगळं दिसते आणि एक स्कूटर डोळ्यासमोर. उदार आहे का? मग हे तर पहा, अशी स्कूटर आहे पिवळ्या रंगाची, दिसत आहे का? एवढ्या रंगाची पण बघा, आहे? जे हुशार असेल त्यांना दिसत. तुम्ही हुशार आहे का? स्कूटर दिसते का तुम्हाला? अरे का स्कूटर आहे? मग दिसले? आता आले का लाईनीवर? तर पहा, आपल्याला या स्कूटरनं जायचं पृथ्वी या तलावावर. स्कूटर जायचंय. मग? पृथ्वी तलावावर. हा? कसं? तर पहा, मी सांगतो कसं कसं बसायचं. कसं बसायचं? हा, पहिले इकडे मागवा. मागवा. हे स्कूटर आहे, हा. असं पकडलं, बसला. बसा इकडे. आता मी का पकडू? आता काही नको पकडा, पहिले तुम्ही बसा. आपण जाऊ पृथ्वीवर असं. आणि समस्या सोडू. आता उठू का मग? टाका टांग. हा? टांग टाका. कुठे टाकू? अरे एकदम माग स्कूटरवर टाका, स्कूटरवर. नाही ना कसं आहे तुला दिसत आहे हा. मला नाही दिसत आहे. मी जसं उभं ना हा. तेवढं माप घ्या आणि बसा. एवढं माप घेऊ. हा. अरे इथून तुम्ही घेता, मागं बसा. नाहीतर मग गाडी चालवा. दोन पैकी काय करा. हा. बरोबर टांग टाका, टांग. टांग अशी वरतून टाका. वरतून टाका. वरतून, हा. स्कूटर. हा. आता बसले का? हा. तर मग याचा हलत नाही पण. अरे थांबा ना, तुझे सुराने कसं काय हे जे तुमच्या डोक्यावर मुकुट आहे, मुकुट आहे? मग हे आपल्या पृथ्वीवर कोणत्या कामाचं? मग का घालतं? अरे ते काढा आणि घाला हेल्मेट. हेल्मेट? अरे हेल्मेट हेल्मेट हेल्मेट. नाही मी हेल्मेट म्हणतो पण तू हेल्मेट का म्हणतोय? अरे हेल्मेट हा, म्हणजे नाही, काय लागतं ना? मग फाटते आपलं. का फाटते आपलं? वाटते ना. चालन. अरे चालन, तुम्हाला सगळं माहिती आहे. एवढं मोठं देवानं म्हणजे मला कोण दृष्टी विचार- दिव्य दृष्टी म्हणतात ना, समोर काय होणार हे माहिती आहे मला. हा, तर म्हणून आपलं हा. वाटलं नाही पाहिजे. चालन असं? त्यासाठी घालायला लागते हेल्मेट. हेल्मेट. घाला, ते काढा पहिले. हा? का काढून एवढं तरी करायला देतो. आणि आणि हेल्मेट. हेल्मेट. हा. हे लावा, नाहीतर Thank you, thank you. बरं, बरं. आता मग चलायचं का? अरे पण बेल्ट लावा पहिले, बेल्ट. सीट बेल्ट लावा. ठीक आहे? का स्कूटर आहे म्हणजे काय सीट बेल्ट नसेल का आमच्या? मग आता काय म्हणतो? महागाची स्कूटर आहे 1990 ची. हा. आणि मग देऊ का आता? हा, अरे आलिंगन नाही, त्याला सीट बेल्ट पण द्या. गुदगुदी घायला लावतो. आता बरोबर आहे ना? बरोबर बघा. हा. हा. अशी राहते सीट बेल्ट पण. हा, जमलं. आता बरोबर बरं, ते द्या. चला ते का? आता मार. मारू का? अरे किक मार. किक मारू? हा, मार. मारू ना? मार ना. जोरात मारू बोलू. अरे घे श्रीकृष्ण. जय श्री कृष्ण. धन, 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 धन. तुझ्या आशीर्वाद मीच पोहोचलो. काहीतरी विचारत होतो. नाही, नाही, ते बरोबर आहे. पण आला पण होतो रे. हा. आता हेल्मेट काढू. एवढी गर्दी कशाची आपली? हे गर्दी. अरे बाबू. महाराज. शांत आहे, शांत. हो देवा.
फक्त आपण उतरलो हो ना? झाल्या समस्या सांगणं सुरू. अरे आता तुम्ही पाच बसा, मी तर चाललो. अरे. बाय, टाटा. बाय. महाराज महाराज आमच्यावर खूप अत्याचार होतात महाराज आमची मदत करा महाराज अरे please, पण महाराज. नेमकं तुम्हाला झालं काय? सांगा काय काय? सांगू महाराज, आम्ही जेव्हा लहान होतो तेव्हा आम्हाला शिक्षण मिळालं नाही. हा. मोठं झालं तेव्हा स्वातंत्र्य मिळालं अरे रे. नाही. समाजाच्या वेळीमध्ये बांधून राहिलो. प्रत्येक ठिकाणी पोलिसांचं ऐकावं लागतं महाराज. स्वतःचं अस्तित्व राहिलं की नाही असंच वाटतं. काय करावं, फक्त चूल आणि मुली एवढंच आयुष्य आहे असं सांगतात महाराज. एका पिढीतून सुटलो तर लग्न नव्हतं, दुसऱ्या पिढीत अटकून बसलो महाराज. आता मुलं जन्माला घालणं ना परिवार सांभाळणं एवढंच आमच्या नशिबात आलं महाराज. आणि एवढंच नाही, बाळ म्हणून फक्त मुलगा जन्माला आला पाहिजे, नाहीतर तुम्ही ते काय म्हणते पाडून टाका म्हणते असं अरे आम्हाला बरोबर. म्हणतात. महाराज महाराज आम्हाला या परिस्थितीतून बाहेर काढा महाराज. तुम्ही महाराज होऊ शकता महाराज. मदत करा नाही महाराज. नाही नाही. यानंतर मी असा तुमच्यावर जो अन्याय झालेला आहे तो अन्याय मी कधीच होऊ देणार नाही. ज्या प्रकारे महाभारतामध्ये मी द्रौपदीचं चिरहरण वाचवलं होतं, तिला साडी पुरवली होती, त्याच प्रकारे या कलियुगामध्ये तुमच्यावर अशी कठीण परिस्थिती होणार नाही याची खात्री मिळेल तुम्हाला. विश्वास ठेवा. आपण वसुदैव कुटुंबकम म्हणतो, वसुदैव कुटुंबकम याचा अर्थ काय होतो? काय होतो याचा अर्थ? की एक सृष्टी एक परिवार, म्हणजे या सृष्टीमध्ये जेवढेही आहे हे सगळे आपल्या परिवारातले आहे. त्याच प्रकारचं आपण वसुदैव कुटुंबकम याला म्हणतो. त्याच प्रकारे ही महिला वर्ग जो आहे या परिवारातला सगळ्यात मोठा घटक आहे. तर ह्या वर्गाला आपल्याला कुठेही कमी पडू द्यायचं नाही. महिला या अशक्त नाही, ठीक आहे? महिला या अशक्त नाही तर सशक्त झाल्या पाहिजे, ठीक आहे? यासाठी मी तुमच्या सोबत आहे, तुम्ही काळजी करू नका, ठीक आहे? चला. अरे या रे, या सगळी अरे लवकर लवकर या. कुठे गेले रे, कुठे गेले? अरे अरे एवढा नड्डा फाडून राहिलो, कोणी जेवून राहिलं, काय तर ठेवा माणसाची. एवढा नड्डा कसे बसले आता बा तुम्ही सगळे एका ह्याच्यात येणार आहे. ओ भाऊ कशी एकदा आवाज देऊन दाखवा बरं. काय म्हटलं? हा ते कोणतं तरी गाणं म्हणून लोकांना बोलतो. अरे आजचा दिवस कोणता आहे? अरे आज आहे 15 ऑगस्ट, म्हणजेच आपल्या देशाचा स्वातंत्र्य दिवस. मग गाणं ना. गाणं करा मग सुरू. पागाचं लोक येते. चला प्रयत्न करू. हा, ये देश है वीर वीर जवानो जवानो का, बेटो का मस्तानो का, मेरे देश का यारो, मेरे देश का यारो, ताके नाके देश के जिया ताके यारो. अरे आज आहे आपल्या देशाचा स्वातंत्र्य दिवस. तर आपण या निमित्त मी काय म्हणतो, एक आपण नाटक उभं करू. भाऊ बसले पण आपण नाटक उभं करू, है ना? करा की मग पण नाटक. आपण विषय कोणता घ्यायचा नाटकाचा? आपण कसं बसवायचं? नाटकाचा विषय घेऊ आपण ज्या नाटकात समानता, एकजूटपणा असेल, म्हणजेच आपलं वसुदैव कुटुंबकम, एक सृष्टी आणि एक परिवार या विषयाला घेऊन आपण नाटक उभं करूया आणि ते मुलांसमोर प्रस्तुत करूया. मी काय म्हणते, आपण ना जातीवाद या विषयावर नाटक बघूया. कसं आहे, तसे लोकांमध्ये जातपात आश्रित याच्यावरून तो भांडण होत असतात. माझ्या मते तर हाच विषय बरोबर आहे. बरोबर नाही. मलाही नाही पटलं ते. नाही. मी काय म्हणते, आपण महिला सशक्तीकरण हा विषय घेऊया. महिला सशक्तीकरण हा, सशक्तीकरण. नाही हो, आपण विषय नाही घेऊ. अरे महिलांवर होणारे अत्याचार हे सर्व सुरूच असतं तर आपण घेऊया ना. आता त्यासाठी ते सगळे विषय एकाच नाटकात येणार आहे, म्हणजेच एक सृष्टी एक परिवार ज्यामध्ये आपण हे सगळं दाखवू. पण मला असं वाटतं की आपण स्पेसिफिक जात धर्म किंवा महिला सशक्तीकरण याच्यावरतीच नाटक दाखवू, तर कुठे ना कुठे आपण नाटकात भेदभाव केला असं लोकांना जाणवेल. एक मिनिट. हा? एक मिनिट. नाटक जोडा तुम्ही. अरे, बोला, बोला. मुलींना अधिकार आहे, पहिले बोलू द्या. दारू घेऊन घेताना बसून आपलं बडबड करता. बोला की. मी काय म्हणते की आपण आरक्षणाविषयी बोलूया. कारण कसं आहे, जागोजागी मोर्चा आंदोलन हे सगळं चालूच आहे. कोणी तर उपोषणाला बसत आहे आणि कोणी तर आपल्या जातीसाठी लढत आहे. हे तर आहे, लढत तर आहे, पण हे तर असे पिऊन बसले आहे. बरं बोला आता. मी काय म्हटलं? काय म्हटलं? नाट्य
त्याच्यामध्ये मी अरे एका जागेवर उभे राहणार मी उभा आहोत हे धरती फिरत आहे. धरती फिरत आहे. मी उभा आहोत. हा दिसत राहिलं मस्त उभे आहे तुम्ही पाहिजे नाही आलं तुमचे आणले खाली. मी नाही आलो. हा, हा. मी काय म्हणतो हा, म्हणा. तुम्ही एक विषय घ्या एकच असा जोरदार विषय आपल्याकडे. जोरदार हा कसा जोरदार सांगा अरे नशामुक्ती नशामुक्ती या विषय तुम्ही आपल्या नाटकात टाका. अरे काय होतं मी सांगतो. हा, सांगा. आमच्यासारखे काही पोरं नाही का आमच्यासारखे काही पोरं 15 ऑगस्ट झालं 26 जानेवारी झालं. अरे सुट्टीच्या दिवस समजतात झेंडे घेऊन असे निघतात मस्त बुलेट काढून फटाके मग असे फटाके फोडले माझे मित्र. आता तुम्ही फाटले त्याचे काय करायचे पण फाट्याचे सोड भावा दारू पिलेला माणूस कधी खोटे बोलत नाही. हा हे तर कसं हे जे भाऊ बोलले ना हे किती पिऊन असन पण तरी हे जे बोलले ते पूर्णपणे खरं आहे. म्हणून मी सांगतो आजकालच्या पोरावर नाटक बसवलंच पाहिजे. बरं बरं बसवतो पहिले तुम्ही बरोबर उभे राहा. नाही ते म्हटलं पहिले मी बसतो हा, बस. मग तुम्ही काय मी काय म्हटलं आपल्याला यांनी सांगितलंय तर आपण त्याचप्रमाणे नाटक बसवू पण आपल्या नाटकात समानता म्हणजे जे आपले महापुरुष जसं आपण बघू छत्रपती शिवाजी महाराज यांनी 18 जातीच्या लोकांना एक सोबत घेऊन देशाला स्वातंत्र्य कसं मिळावं मुलींना त्यांचे अधिकार कसे मिळावे मुलींसाठी जे लढलेले आहेत तसंच आपले महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले ज्यांनी मुलींसाठी प्रथम शाळा सुरुवात करून आज जेवढी आपल्या समाजात सत्यशोधक समाजाची चळवळ त्यांनी सुरू केली त्या काळात आणि त्यामुळे मुली या स्तरावर मुलं सुद्धा आणि शिक्षण सगळ्यात प्रथम त्यांनी एका छोट्याशा गावातून सुरुवात केली आणि महात्मा ज्योतिबा फुलेमुळे आज आपल्या देशातल्या संपूर्ण मुली सावित्री बनून मोठ्या मोठ्या पदावरती काम करतात आहेत ही आपल्यासाठी सगळ्यात अभिमानाची गोष्टच आहे. आणि एवढेच नाही ते आपल्या या कलियुगात सगळ्यात सक्षम संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी देऊन सगळ्यांना समानता आपल्याला बोलण्याचे अधिकार आपण एक सोबत आज राहू शकतो हे फक्त आणि फक्त म्हणजे आपल्या देशाच्या संविधानामुळे. त्यामुळे आपलं संविधान वाचवलंच पाहिजे कारण आपण संविधान वाचवू तर आपण आपले अधिकार पुढे मांडू शकू. आणि यासाठी आपले जेवढी महापुरुष आहेत संत कबीर संत तुकाराम महाराज संत नामदेव महाराज या सगळ्यांना नमन करून आपण एक नाटक इथे उभं करूया. नाटकाचा विषय जो म्हटला ना त्याच्यामध्ये तो बेवळा वाचता आणि त्याचे जो विषय आहे ना म्हणजे जो हिरो तो हिरो मी बनलो. हिरो अरे मी तुम्हाला पूर्ण पेटीची पेटी घेऊन देतो पण हिरो नाही पाहिजे तुम्ही उभे नाही एका मी ठिकाणी. सांगतो काय आजकालची जी युवा पिढी आहे ना हा. व्यसनाच्या इतक्या आधी नाही घरच्यांसोबत नाही बोलतील हा पण जो बॉटल आणून राहिला ना त्याच्यासोबत पहिले बोल. बरोबर आहे कारण त्यांनी भेटते ना आता मी बॉटल. आपली दारू सोडून नाही का विशेष मुद्द्यावर येतो. विशेष म्हणजे कसं कसं जे पण युवा मुलं आहेत ठीक आहे आजकालचं 16-17 वर्षापासून मुलांना व्यसन लागणं सुरू होऊन जाते. बरोबर तर त्या व्यसनाच्या आधी गेल्याने मुलांवर परिणाम कोणते पडतात. कोणते सगळ्यात पहिलं व्यसन म्हणजे मोबाईल. बरोबर हात वरती करा. मोबाईल सगळ्यात पहिला व्यसन म्हणजे मोबाईल हाती घेतल्यावर कोणाचं बाबांकडे लक्ष राहते का आईकडे लक्ष राहते का जेवणाकडे लक्ष राहते का अभ्यासाकडे लक्ष राहते का नाही. तर ते व्यसन कसं सुटलं पाहिजे कसं सुटलं कसं पाहिजे सुटलं? आधी हे होतं का नव्हतं. सगळेजण आपल्या परिवारासोबत जेवण करत होते परिवारासोबत गोष्टी करत होते आपल्या मनात ज्या काही चिंता असतात ज्या काही टेन्शन असतात ते आपल्या आईवडिलांना सांगत होते. ठीक आहे म्हणून कुठल्याही मुलाला डोक्याचं टेन्शन नव्हतं डोक्यावरचं टेन्शन नव्हतं अभ्यासाचं टेन्शन नव्हतं सगळे मन मोकळेपणाने आपल्या परिवारासोबत गोष्टी करून सगळ्या गोष्टीचा मार्ग काढतो. बरोबर एकदम बरोबर. मोबाईल झाला त्यानंतर गुटखा ह्या त्या सगळ्या गोष्टी आल्या त्या गोष्टीच्या व्यसन त्या गोष्टीच्या व्यसनामध्ये राहून तुमच्या अभ्यासावर लक्ष राहत नाही. ठीक आहे तुमच्यावर जे आजार होतात जे तुमच्या शरीर जे निरोगी आहे ते आजारी पडतो त्या व्यसनामुळे त्या व्यसनाच्या आजारी जाऊन तुम्ही अख्खं आपलं आयुष्य हे जे आहे बरबाद करून देतात. आजकालच्या मुलांना हे सांगणे यासाठी गरजेचं आहे कारण ही पिढी 2-3 वर्षांच्या आणखी वर्षी येऊन वयात जाते आणि त्यानंतर जे सोबतीला राहते ते आपले सवंगडी म्हणतात. ज्या प्रकारे कृष्णाने आपले जे सवंगडी जसे बनवले होते मित्रगण कृष्णाचे मित्र असे होते की त्यांना कुठल्याही वाईट मार्गात जाऊ नव्हते देत म्हणून श्रीकृष्णाने प्रत्येक
दर्जाच्या मित्रांना मदत केली होती. आजकालचे जे मित्र आहे हे गुटभर दारू आणि गुटभर चिवड्या प्रसिद्धच आहे. तर असे न राहता श्रीकृष्णासारखे जे मित्र आहेत ते तसे मित्र तुम्ही जमवा, जेणेकरून तुम्हाला कुठल्याही व्यसनाच्या तुम्ही अधीन जाणार नाही. तुम्ही नेहमी म्हणजे आपलं एक सृष्टी, एक परिवार, आणि हेच आपल्याला नाटक इथे उभं राहायचं आहे. आणि आपलं नाटक कसं गाजणार आहे? हा. नाटकाचं नाव काय? वसुधैव कुटुंबकम, वसुधैव कुटुंबकम. मला नाटकाची तालीम अरे चला रे, चला, चला, चला. हा, तर मित्रांनो, आपण कुठे राहतो? महाराष्ट्राच्या पावन धरतीवर राहतो. बरोबर? महाराष्ट्रामध्ये मराठी भाषेतलं सगळ्यात सुप्रसिद्ध असं काय असते? वग. हे शिवाजी महाराजांच्या वेळेस चालायचं. बरोबर? आता कोणाला माहिती आहे वग काय काय असतं? काय आहे वग? कोणी सांगेल काय ते? जे बसलाय माहिती आहे कोणाला वग काय असते? पोवाडा ऐकलंय? पोवाडा ऐकलंय का? हा, तर त्याच प्रकारच्या पोवाड्याच्या मधलं एक वग हा एक स्वरूप आहे, ज्यामध्ये संपूर्ण जे काही कारकीर्द असते, ज्यामध्ये शिवाजी महाराजांनी काय काय केलं, काय काय नाही केलं, ह्या सगळ्या गोष्टी त्या वगामध्ये सांगितल्या आहेत. तर आपण हे जे नाटक केलं वसुधैव कुटुंबकम, या वगामार्फत आपल्या समोर काहीतरी एक मार्गदर्शन म्हणून ह्या वग तुमच्या समोर प्रस्तुत करतोय. तर करायचं वग सुरू करायचं. चला, सुरू करा. हो, एका धरतीच्या पोटी नाना प्राणी जन्म घेती. वा, वा, वा. एका धरतीच्या पोटी नाना प्राणी जन्म घेती. वा, वा, वा. काय त्यात माणसासारखी गोटी जाते. तर मंडळी, या पृथ्वी तलावर दोन प्रकारच्या जाती आहेत. जाती आहेत. हा, एक म्हणजे चांगली जात, चांगली जात. आणि दुसरी म्हणजे वाईट जात. वाईट जात. तर चांगली जात म्हणजे काय? काय, 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 काय? काय तुम्ही कावळ्यासारखे काय काय करता? सांगतो की मागे वा कोरोना गेला आता जून. हा, दुसरा सांगतो जनकडे वा. तर चांगली जात म्हणजे काय? काय मी सांगतो, पुन्हा कावळ्यासारखं काय काय करू नका. तर चांगली जात म्हणजे जे महिला आपल्या बहिणीचा आदर करतात. बरोबर? जे वसुधैव कुटुंबकम या संकल्पनेचं पालन करतात. जे आमच्यासारखं प्रत्येक ठिकाणी चांगल्या गोष्टीचा प्रचार आणि प्रसार करतात. शिक्षणाचा योग्य लाभ घेऊन योग्यतेचा वापर करून चांगल्या मोठ्या पदवीवर लागतात. सोबतच आपल्या आया बहिणींचा आणि थोर विचारवंतांचा सन्मान करून त्यांचे जे सांगितले उद्दिष्ट आहे ते आपल्या अंगी लावून स्वतःला उत्कृष्ट बनवतात. ते म्हणजे चांगली जात. आणि वाईट जात म्हणजे काय? हे अजून कुणाला शिकवलं नाही का? कोरोना आहे, कोरोना आहे. हा, कोरोना आहे, आले का? अरे सांगतो वाईट जात म्हणजे काय? जे आपल्या आई बहिणींचा सन्मान करत नाही, जे योग्यरित्या शाळेमध्ये येऊन शिक्षण घेत नाही. बरोबर? जे आपले जे गुरुजनांचे मार्गदर्शन जे सांगतात ते ऐकत नाही आणि वेगळ्या गोष्टीचा तुम्ही कुठल्या ना कुठले दुष्कृत्य करतात, त्याला म्हणतात वाईट जात. पण हे कायम राहत नाही. बरं, हे कायम राहत नाही. माणूस इथूनही सुधरू शकतो. कोणी वाईट मार्गावर असेल तर वाईट मार्गातून चांगला मार्गही निघू शकतो. बरोबर? तर हे सगळं दृश्य बघून भगवंत म्हणतो कसा? एका धरतीच्या पोटी नाना प्राणी जन्म घेती. वा, वा, वा. धरतीच्या पोटी नाना प्राणी जन्म घेती. वा, वा, वा. काय? या माणसाची पोटी जाते. तर मित्रांनो, तुम्हाला आम्ही जी माहिती सांगितली समजली? काय सांगितली आम्ही माहिती? काय सांगितली? काय सांगितली? की कुठल्याही व्यसनाच्या अधीन जाऊन आपलं आयुष्य खराब करू नका. त्यानंतर आपण ज्या शाळेमध्ये आहोत त्या शाळेमध्ये जी शिकवण आपल्याला दिली जाते ही आपल्या भविष्यासाठी आहे. ती जी शिकवण आहे ती योग्यरित्या जोपासा. त्यानंतर आपले जे थोर कलावंत झाले, थोर महापुरुष झाले, शिवाजी महाराज झाले, छत्रपती शहाजी राजे झाले, शंभू राजे झाले, त्यांनी आपल्या या स्वराज्यासाठी स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी जे आपल्यासाठी कार्य केले, त्यांचे जे विचार आहेत ते विचार आपल्या अंगाशी लावा. आता नुकतीच 19 फेब्रुवारीला आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती झाली. त्या जयंती निमित्त फक्त भगवा ध्वज घेऊन
बाहेर फिरू नका, तर त्यांचे विचार जे आहे ते मनात घेऊन घरी या, जेणेकरून तुमच्या घरच्यांना आपल्या मुलामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांची छवी जरी दिसली तरी मुलांना आपल्या घरच्यांना समाधान वाटेल. बरोबर. तर मित्रांनो, आशा करतो की तुम्हाला आम्ही जी माहिती सांगितली श्री पिराजी बहुउद्देशीय संस्था यांच्या मार्फत, ती आशा करतो तुम्हाला नक्कीच कळली असेल आणि तुम्ही या ज्या सगळ्या गोष्टी आम्ही जे सांगितल्या त्या अंगाशी लावाल. कुठल्याही प्रकारचे व्यसन करू नका. आपल्या ज्या आया बहिणी आहेत, ज्या इथे बालकन्या दिसत आहेत, त्यांचं संरक्षण करा. त्यानंतर जी शिक्षा तुम्हाला दिली जाते शाळेमध्ये, ती शिक्षा योग्यरित्या योग्य ठिकाणी वापरा. याचा कुठेही दुरुपयोग करू नका, जेणेकरून तुम्हाला कुठल्याही प्रकारचा त्रास होईल. तुमचं आयुष्य हे चांगलं आणि थोर पुरुषांसारखं एकदम असं नाव करा, जेणेकरून तुमचं नाव कोणीही समोर नाही तर मागे तरी सुद्धा घेतलं पाहिजे. बरोबर. तर मी आपल्या या शाळेचं प्युअरिस पब्लिक स्कूल यांचा मनापासून आभार व्यक्त करतो आणि श्री पिराजी बहुउद्देशीय संस्था यांनी आम्हाला या कार्यक्रमाची जी संधी दिली त्या संधीबद्दल मी श्री पिराजी बहुउद्देशीय संस्था यांची आणि आपल्या या शाळेचे आभार व्यक्त करतो आणि या कार्यक्रमाला इथेच विराम देतो. धन्यवाद.